फेरीवाला हॉकर्स महासंघ महाराष्ट्र यांच्या वतीने पथविक्रेता, हातगाडी, टपरी, पथारीधारकांच्या न्याय मागण्यांसाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका गेटसमोर आज सकाळी 11 वाजता सुरू करण्यात आलेल्या अमरण उपोषणाला शिवशाही व्यापारी संघाने जाहीर पाठिंबा दिला आहे। संघटनेचे संस्थापक अध्यक्ष युवराज दाखले यांनी उपोषणस्थळी भेट देऊन उपोषणकर्त्यांशी संवाद साधला व त्यांच्या मागण्या रास्त असल्याचे सांगितले। उपोषणाचे नेतृत्व प्रल्हादभाऊ कांबळे हे करत असून यावेळी युवराज दाखले यांनी मनपा प्रशासन व आयुक्तांना इशारा दिला। पथविक्रेता उपजीविका संरक्षण व पथविक्री नियमन महाराष्ट्र योजना 2014 ची तत्काळ अंमलबजावणी करा, फेरीवाल्यांवर होणारी कारवाई थांबवा व त्यांना ओळखपत्र व अधिकृत परवाने द्या, अशी मागणी युवराज दाखले यांनी केली। युवराज दाखले म्हणाले, पथविक्रेते हे शहराच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहेत। गरीब कुटुंबे हातगाडी, टपरी चालवून पोट भरतात, त्यांच्यावर लाठीमार करणे, दंडेशाही करणे हा अन्याय आहे। महापालिकेने तात्काळ स्ट्रीट व्हेंडर्स झोन निश्चित करून त्यांना अधिकृत जागा उपलब्ध करून द्याव्यात। जोपर्यंत फेरीवाल्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत शिवशाही व्यापारी संघ व हिंदू मातंग सेना त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील। रयतेचे राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, जगेंतर देशासाठी आणि मरेंतर देशासाठी असा गुरुमंत्र देणारे आद्य क्रांतिगुरू लहुजी सावले, माता रमाई, माता भीमाई आपल्या या भारत देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्या ज्या वीर महापुरुषांनी आपल्या प्राणाची बाजी दिली त्या सर्व महापुरुषांना प्रथमतः या ठिकाणी अभिवादन करतो। आज पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या या परिसरामध्ये फेरीवाला हॉकर्स महासंघाचे सन्माननीय अध्यक्ष, कष्टकऱ्यांचे नेते आदरणीय प्रल्हादभाऊ कांबळे त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या सोबत हॉकर्स धारकांच्या वरती वाढत चाललेल्या अन्याय अत्याचाराच्या निषेधार्थ त्यांनी आज या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत। सर्वप्रथम मी शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेच्या वतीनं, त्याचबरोबर हिंदू मातंग सेनेच्या वतीनं आणि मानगंडी प्रतिष्ठानच्या वतीनं या उपोषणाला सक्रिय असा जाहीर पाठिंबा या ठिकाणी व्यक्त करतो। प्रल्हाददादा, आपण गेल्या अनेक वर्षांपासून सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रामुख्यानं हॉकर्स धारक असतील, हातगाडी धारक असतील, छोटे मोठे व्यवसाय करणारे बांधव असतील, भगिनी असतील, यांच्यावरती होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडून त्यांना प्रामाणिकपणे न्याय मिळवून देण्याचं काम आपल्या माध्यमातून या पिंपरी चिंचवड शहरामध्ये होत आहे। आपण वेळोवेळी या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रशासनाकडे हॉकर धारकांच्या संदर्भामध्ये आपण पाठपुरावा करत आहात, परंतु हे प्रशासन